तुम्हाला सर गाण्याची आवड कधीपासून लागली? खरं तर माझ्या घरातच गाणं आहे. म्हणजे माझे वडील, आजोबा, पणजोबा हे सगळे ग्वाल्हेर घराण्याचे गायक आहेत. त्याच्यामुळे घरात गाणं होतं, पण कॉलेज संपेपर्यंत मी गाणं प्रॉपर शिकलो नाही. पण असंच घरात गाणं असल्यामुळे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेणं, अवॉर्ड्स मिळवणं हे सगळं चालू होतं. आणि मग असंच एक दिवस कदम साहेबांची भेट झाली कॉलेजमध्ये. वेगवेगळ्या कॉलेजमध्ये होतो आम्ही आणि तिथे भेटलो आम्ही. आणि तू मगाशी एकांकिका पाडायला बसलो होतो समोर. अरे बापरे. पण त्याचं गाणं ऐकलं आणि मी ती एकांकिका पाडायला बसलोय गँग घेऊन हे मी विसरलो. म्हणजे मी पण ऍक्टिंग करत होतो, पण ह्यांनी ऍक्टिंग सुरू केलं असतं मी सोडून दिलं. आणि मी म्हटलं जाऊ दे बाबा, ह्याला करू दे ऍक्टिंग, आपल्याला काही झेपणार नाही. आणि मग मी म्युझिककडे वळलो. पण त्यावेळेला आमची पहिली ओळख झाली आणि तेव्हा म्युझिक म्हणशील तर तेव्हापासून सुरू झालं की आम्ही एकत्र भेटायचो. मग हा कविता लिहायला सुरुवात केली होती जस्ट त्याने. आणि तू मग असं म्हणलास की पहिली त्याची कविता, ती गेय कविता पहिली, दिस नकळत जाई सांज रेंगावून. हा एक दिवस माझ्याकडे आला, म्हटलं की अरे बा मी कविता लिहिली आहे, तुला चाल लावशील का जरा. आणि म्हटलं मी पण कधीही तोपर्यंत चाल बिल काही लावलेली नव्हती. मला गायक व्हायचं होतं, फक्त गाणं म्हणायचं होतं. आणि तरी म्हटलं नाही बघ चाल होती. मग हार्मोनियम घेतली आणि चाल लावली. दिस नकळत जाई, दिस नकळत जाई, दिस नकळत जाई सांज रेंगाळून राही, क्षण एकही न जाला तुझी आठवण नाही. ही ती पहिली माझं म्युझिक कंपोजिशन. ते मग अरुण दात्यांनी गायलं आणि ते सगळीकडे खूप पॉप्युलर झालं. आता बेलाकडे येणार आहे. मला अतिशय अभिमान वाटतो की आज एक नॅशनल अवॉर्ड विनर गायिका आमच्यामध्ये बसलेली आहे आणि याचा सगळ्या महाराष्ट्राला नितांत अभिमान आहे. आणि ज्या पुरस्काराचा मी उल्लेख करतोय नॅशनल अवॉर्ड, ते जेव्हा जाहीर झालं तेव्हाची काय प्रतिक्रिया होती? इतकी सुंदर विषय असलेली ही फिल्म होती तू या धर्म कोणचा. आणि अहिराणी गाणं होतं त्यातलं, खुरखुरा नावाचं. तो फार एक वेगळ्या प्रकारचं गाणं, अतिशय सेन्सिटिव्ह इश्यू असलेली फिल्म आणि तितकंच सेन्सिटिव्ह, अतिशय भावनात्मक असं गाणं. एक झलक जर ऐकायला मिळाली तर खूप आनंद होईल बेला. खुरखुरा कसाना मनमा, पाणी वाचिन बुडबुडा उठना, वेणीमा गुदगुल्या कसान्या, होतीनी सांज अंबाडा सुटना, खुरखुरा कसाना मनमा. क्या बात है, क्या बात. तर ज्या सिनेमासाठी तिला हे अवॉर्ड मिळालेलं आहे, तुझा धर्म कोणचा आहे, ह्या सिनेमासाठी एकदा जोरदार टाळ्या. आता मला यायचं आहे स्वप्नील बांदोडकर यांच्याकडे. पहिलं गाणं कुठलं गायलं होतं आठवतंय? ॲक्च्युली ही गंमत आहे, कारण जेव्हा सुरजनीकडे मी शिकायला गेलो तेव्हा त्या काळात ट्रॅक डबिंग नावाचा प्रकार असायचा. म्हणजे एखादा संगीतकार तुम्हाला बोलवायचा की हे गाणं गायला तू ये. म्हणजे जी मेन सिंगर गाणार आहेत, समजा जर सुरेशजी गाणार असतील ते गाणं, तर त्यांना एक रेफरन्ससाठी किंवा एक क्यू ट्रॅक म्हणून आमच्यासारखी नवीन गायकांना बोलवायचं. तर बॉम्बे लॅबचं रेकॉर्डिंग होतं आणि मी आणि महालक्ष्मी अय्यर आम्ही दोघं ते ट्रॅक गात होतो. हे गाणं नंतर सुरेशजी आणि आशाताई गाणार होत्या. गाणं गायलो मी आणि नंतर मी विचारलं, बाळा परसुले संगीतकार होते ते त्या फिल्मचे, आणि मी त्यांना विचारलं की हे गाणं कोण गाणार आहे. तर ते म्हणले की सुरेशजी गाणार आहेत. तर मी हादरलो, कारण बेसिकली सुरेशजी हे गाणं ऐकणार माझं मी गायलेलं. तर मी खूप टेन्शनमध्ये होतो. आणि सुरेशजी रियाजानंतर मला एक दिवशी बोलले की चल आपल्याला एका प्रीमियरला जायचं. म्हटलं कुठल्या प्रीमियरला? तर ते म्हणले की अशी असावी सासू नावाचा पिक्चर आहे जयश्री गडकरांचा. प्रीमियरला बसलो आणि जेव्हा ते गाणं आलं, म्युझिक सुरू झालं आणि माझ्या पोटात गोळा मोठा. अरे बापरे, आता काहीतरी बोलतील मला. आणि तो आवाज माझाच होता. वा वा. आणि मी सुरेशनीकडे असं घाबरून त्यांच्याकडे पाहिलं. तर ते म्हणले अच्छा काय तुमने, मैं क्यों गा दूं वापस. तर हा क्षण मला, ही गोष्ट त्यांना कदाचित आठवणार पण नाही आज, पण मला माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती त्या काळी. ते माझं पहिलं गाणं होतं. वा वा वा. तर आज ज्या गावात आपण बसलेलो आहोत सर, त्या गावाचं नाव आहे थुकरेटवाडी. या गावात हे दोन दिग्गज येऊन गेलेले आहेत. तर या गावचे एक सरपंच आहेत सर.
बघा किशोर सर एकदम जबरदस्त लाफ्टर देऊन राहिले पहिला सर. आज आमचं भाग्य म्हटलं पाहिजे का आज आमच्या गावामध्ये एक असं एक संगीतमय वातावरण या गावात निर्माण झालेलं आहे, ज्यांच्यावर आमचं खास प्रेम आहे. असे किशोर कदम या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे अरुण कदम यांचे ज्येष्ठ बंधू आणि भाऊ कदम यांचे चिरंजीव किशोर कदम या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या बायकोला मित्राचा दर्जा देणारे किशोर कदम या ठिकाणी आलेले आहेत. काय संबंध? काय संबंध? काही अरे लिहिता? काय संबंध म्हणजे त्यांच्या बायकोला ते मित्र म्हणतात ना, का? सौमित्र. अहो सौमित्र हे त्यांचं नाव आहे, त्या नावाने ते कविता लिहितात. नाही किशोर कदम नाव आहे त्यांचं. हो पण ते टोपण नाव असतं. कवी तुम्ही वाचत नाही का कधी? अच्छा म्हणजे किशोर कदम आणि सौमित्र सेम टू सेम आहे. हो सेम टू सेम, दोन्ही एकच माणसं आहे ती. काय सांगता सर? हो तुम्ही म्हणताय सौमित्र, पण मित्राची सौ पण असू शकते ना. अच्छा पण एक तुमचा फायदा आहे सर डबल नाव घेण्यामध्ये. गव्हर्नमेंटची मागे स्कीम आली होती की नाही, प्रत्येक फॅमिलीला वर्षातून 6 सिलेंडर मिळतील म्हणून. तुम्हाला 12 मिळत असतील तर आहे ना. असं म्हणा. गीतकार जरी असले तरी त्यांचा मेन बिझनेस हा डायटिंगचा आहे. ते लोकांना डायटिंग शिकवतात. काय संबंध? काय संबंध म्हणजे अरे आम्ही नटरंग मध्ये प्रत्यक्ष पाहिलं ना. काय? ती केवढा मोठा अतुल कुलकर्णी, त्याला केवढा बारीक करून टाकला इंटरव्हलच्या नंतर. पण तुमचा तो सिनेमा फार खतरनाक होता सर. तो कुठला? तो फ्रेंडली. हा तुझ्या प्रीतीचा विंच मला चावला. जबरदस्त होता तो फ्रेंडली. फ्रेंडली नाही, नीट उच्चार करा. इंग्लिश आहे ते, नीट उच्चार करा. फॅन्ड्री. व्यवस्थित लिहित जाणार आहे आमचे पोरं सर. लहान पोरं सर काय लिहितात. पण ते मला सांगायचं तात्पर्य काय माहिती आहे का, तुम्ही ते गाणं वापरून टाकलं ना, फार आवडलं मला ते. म्हणजे ते जर गाणं का म्हणजे महेश कोठारेंच्या हातात सापडलं असतं ना, त्यांनी झपाटलेल्या 3 मध्ये वापरलं असतं ते. कसं? तुझ्या प्रीतीचा तात्या विंचू चावला मला. त्याचं मला वेगळं का काढलं? मला तिकडे बसलं नाही की तिकडे तात्या टाकला की मीटर मध्ये बसलं नाही म्हणून मला शेवटी टाकून दिलं. तर असं द्या. सौमित्र या टोपण नावानं कविता लिहिणारे किशोर कदम यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय पेनाचे टोपण व्यवस्थित लावारे संघटनेचे अध्यक्ष भारत. थँक्यू. तर आज आपल्या गावात अतिशय भाग्य म्हटलं पाहिजे का आज आपल्याकडे आणखीन एक गायक संगीतकार टाईपचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. आनंद इंगळे यांचे जुळे भाऊ मिलिंद इंगळे या ठिकाणी आलेले आहेत. जुळे भाऊ कसं? तर ते आनंद इंगळे जे आहे ते म्हणजे मला असं वाटतं बहुतेक तुम्हाला घरी काहीच खाऊ देत नसतील. अरे एका आनंद इंगळे मध्ये 3 मिलिंद इंगळे बसते ना. तुमचं हे म्हणणं बरोबर आहे, भाऊ बरोबर आहे, पण तो माझा चुलत भाऊ आहे. अनेक लोकांना माहिती नाही कारण काही साम्य नाहीये. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण जुळे नाही मी नक्कीच. चुलत भाऊ पण तरी पण त्याची मजाल पहा ना. कधी चुलत भाऊ तरी याच्या घरी येऊन खात असेल ना. मी मराठी, झी मराठी.